तर भुजबळांच्या अटीनंतर 15 तास उलटले पण अद्याप निर्णय झाला नाही। आधी समीर भुजबळांना मंत्रिपदाची शपथ द्या अशी अट भुजबळांची आहे, सूत्रांची माहिती। शपथ दिल्यावरच राज्यसभेचा अर्ज भरणार, भुजबळांनी ही अट ठेवल्याची सूत्रांची माहिती। भाजप पक्षश्रेष्ठींकडून अजून ग्रीन सिग्नल नाही अशी सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी देण्यास तयार असल्याचंही कळतंय, तर भुजबळांनी घातलेल्या अटीमुळे उमेदवारी अद्याप जाहीर झाली नाही असं सूत्रांमार्फत कळतंय। राज्यसभेच्या जागेबद्दल पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि भुजबळांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। भुजबळ राज्यसभेवर जाण्यास इच्छुक असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं। भुजबळ राज्यसभेवर गेल्यास त्यांच्या जागी समीर भुजबळ यांची वर्णी लावण्यात यावी अशीही विनंती केली। मुख्यमंत्र्यांनी भाजप श्रेष्ठींसोबत चर्चा करण्याचं आश्वासन राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिलं। त्यानंतर राष्ट्रवादीचे हे सर्व प्रमुख नेते भुजबळांच्या निवासस्थानी एकत्र जमले। या बैठकीत सुद्धा भुजबळांच्या राज्यसभेच्या जागेबद्दल चर्चा झाली। पक्षाच्या जडणघडणीत भुजबळ कुटुंबाचा सहभाग असल्याचं भुजबळ राष्ट्रवादीच्या बैठकीत म्हणाले। अजित पवारांचं कुटुंब, तटकरेंचं कुटुंब यांना जो न्याय लावण्यात आला तो भुजबळ कुटुंबाला का नाही असा सवाल देखील भुजबळांनी उपस्थित केला। तर अजित पवार आणि तटकरे कुटुंबातील एक व्यक्ती केंद्रात आणि एक व्यक्ती राज्याच्या मंत्रिमंडळात आहे, असाच न्याय भुजबळ कुटुंबाला सुद्धा देण्यात यावा अशी मागणी भुजबळांनी केली आहे। छगन भुजबळ राज्यसभेवर गेल्यास येवला विधानसभेची जागा रिकामी होणार आहे। या जागी समीर भुजबळ यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। समीर भुजबळ यांना राज्यमंत्रीपद दिलं जाण्याची सुद्धा चर्चा आहे। तर भुजबळांनी अट घातली आणि अटीमुळे उमेदवारी अद्याप जाहीर झाली नाही असं देखील सूत्रांमार्फत कळतंय।